वाळूज महानगरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर नागरिकांची चर्चा। दिल्लीतील नीट परीक्षा तसेच शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आज वाळूज महानगर परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला। राज्यभराप्रमाणेच वाळूजमध्येही विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये शिक्षण व्यवस्थेबाबत चर्चा रंगली। वाळूज MIDC, बजाज नगर आणि परिसरातील काही व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला, तर अनेक ठिकाणी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले। वाहतूक आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या। बंदच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध करत शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक व न्याय करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। राज्यभर विविध राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनाही या आंदोलनात पाठिंबा दर्शवित होत्या। यामुळे या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाळूज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। शामिल हो,